आणि आता बातमी आहे आईच्या दुधाच्या विक्री संदर्भातील। भारतामध्ये आईच्या दुधाची विक्री करण्यास बंदी आहे, मात्र आता याबाबत आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे। त्यामुळे आईचं दूध विकल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे। आईचं दूध विकाल तर जेलमध्ये जाल। आईच्या दुधाची विक्री बेकायदेशीरच। FSSAI चा कडक कारवाईचा इशारा। मानवी दुधाच्या व्यापारात गेल्या काही दिवसांपासून तेजी आली आहे। भारतात आईच्या दुधाची विक्री करणं हे बेकायदेशीर आहे, मात्र छुप्या पद्धतीनं मानवी दुधाची विक्री होत असल्याचं समोर आलंय। अशा प्रकारांना त्वरित आळा घालण्याच्या सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थातच FSSAI नं दिल्या आहेत। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा आयुक्तांना स्पष्ट सूचना केल्या आहेत। मानवी दूध आणि त्यापासून तयार होणाऱ्या इतर उत्पादनांवर बंदी घालण्याचे निर्देशही दिले आहेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश आता देण्यात आले आहेत। दरम्यान FSSAI नं नेमके काय आदेश दिले बघूयात। FSSAI ची मानवी दूध विक्री आणि प्रक्रियेवर बंदी आहे। राज्य केंद्रशासित प्रदेशांना सूचना देण्यात आल्या आहेत। दूध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचाही इशारा आहे, तर दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। संबंधित दोषी संस्था व्यक्तीचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आहेत। आईचं दूध नवजात बालकासाठी अमृता समान असतं। भारतात या दुधाच्या विक्रीवर बंदी आहे, मात्र गेल्या काही वर्षात आईचं दूध विकण्याचा व्यापार हा फोफावलाय। त्यातून मिळणारं उत्पन्न देखील अधिक असल्यानं असे बेकायदा प्रकार सर्रास घडतात। मात्र आता या गोरखधंद्याला आळा बसेल अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ। सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।